आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। श्री क्षेत्र नारायणपूर येथील एकमुखी दत्त मंदिर आपणास माहिती आहे। सासवड पासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात प्रामुख्याने गुरुवारी व पौर्णिमेला मोठा भक्तगण येत असतो। पण आता विट्यात ही 200 वर्षापूर्वीचे एकमुखी दत्त मंदिर ब्राह्मणपुरीत आहे याची किती जणांना माहिती आहे? संन्यास घेतलेल्या भैरवबुवांनी विटा येथे एकमुखी दत्त मंदिर बांधून मठ स्थापना केली। या मठास धार व देवास येथील श्री पवार यांच्याकडून मठाच्या खर्चासाठी दर साल रक्कम येत होती व ती आजही येत आहे। असे हे जुने पुराणे मंदिर यावर्षी दत्त जयंतीनिमित्त चर्चेत आले आहे। श्री एकमुखी दत्त मंदिराकडून 200 वर्षपूर्ती सोहळा पार पडत आहे। या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये कीर्तन, हास्यगंध, मंगळागौर, महाआरती, भजन व महाप्रसादाबरोबर भव्य पालखी सोहळा ठेवला आहे। एकमुखी दत्त मंदिर म्हटले की भक्तांचा प्रचंड ओढा असतो। पौर्णिमा आणि गुरुवार या दिवशी भक्तांची वारीच सुरू असते। दत्तगुरूंची भक्ती वाया जात नाही, जीवनात अनुभव देणारी असते। म्हणूनच दत्तगुरूंवर भक्तांचा मोठा विश्वास पाहायला मिळतो। म्हणूनच येणाऱ्या दत्त जयंतीला ब्राह्मणपुरीतील या 200 वर्ष पुरातन मंदिराकडे भक्तांचा मोठा ओढा वाढत आहे। श्री दत्त मंदिर कमिटीनेही ब्राह्मणपुरीतील एकमुखी मंदिराला भक्तांनी अवश्य भेट देऊन दत्त जयंती साजरी करावी असे आवाहन केले आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। टाळी जरा मोठ्यांदा वाजली तरी हरकत नाही बरं का। टाळी वाजायला टाळाटाळ करू नका। हे ऐकायला बरं वाटलं, पण म्हणताना काय होतं, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे।